बँकेचं राष्ट्रीयकरण 1969 आणि 1980 मध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण ठरवण्यात आलं आणि त्यामध्ये 20 प्रमुख बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. तत्कालीन पंतप्रधानांनी विरोधकाचा विरोध न जुमानता बँकेचं राष्ट्रीयकरण केलं, कारण बँकेला मुळात शासनाची आणि समाजाची एकत्रित बांधणी करायची होती आणि सर्वसामान्यपणे बँक ग्रामीण भागापर्यंत पोहोचावी, बँकेच्या शाखांचा विस्तार व्हावा, बँकेवर रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण यावं म्हणून विविध बँकेचं भाग भांडवल 50 कोटी किंवा 200 कोटीपेक्षा जास्त आहे अशा बँकेला 2 टप्प्यामध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. पहिल्या टप्प्यामध्ये 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं, ज्यांचं भाग भांडवल 50 कोटीपेक्षा जास्त होतं. अशा 14 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं व 1980 मध्ये पुन्हा 6 बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्यांचं भाग भांडवल 200 कोटीपेक्षा जास्त होतं म्हणून त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. राष्ट्रीयकरण करताना डोळ्यासमोर एकच ठेवण्यात आलं की राष्ट्राचं हित व्हावा, राष्ट्राला वित्त पुरवठा व्हावा म्हणून बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आता ह्या राष्ट्रीयकरणाचे आपण उद्देश बघू. त्यातला पहिला उद्देश आहे खाजगी व्यापारी बँकेचे आर्थिक वर्चस्व संपुष्टात आणणे, कारण 1935ला रिझर्व्ह बँक ही खाजगीच होती. 1949च्या कायद्यामुळे बँकेमध्ये रिझर्व्ह बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार देण्यात आले आणि व्यापारी बँकेच्या खाजगी बँकेच्या शाखा विस्तारावर भर देण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये शाखा विस्तार झाला. पण काही प्रमाणामध्ये यांचं वर्चस्व हे मोठ्या प्रमाणामध्ये होतं. धनाढ्य लोकांना कर्ज पुरवठा देणं, एकाच विशिष्ट उद्योजकांना कर्ज पुरवठा देणं आणि त्यांच्या मालकीच्याच आधिपत्याखाली ह्या बँक चालत होतात आणि यांचं वर्चस्व कुठंतरी कमी व्हावं, सरकारचा याच्यामध्ये कुठंतरी हस्तक्षेप असावा म्हणून सरकारने 1969 आणि 1980 या 2 टप्प्यामध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. म्हणून राष्ट्रीयकरण करताना हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला, व्यापारी बँकेचं वर्चस्व कमी करायचं आणि त्या बँका शासनाने खरेदी करायच्या आणि शासनामार्फत त्यांचा कारभार काय करायचा, चालवायचा. हा त्यामधला महत्त्वाचा मूळ उद्देश होता. नंतर व्यापारी बँकेचा नफा मिळवण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीला आळा घालणे, कारण व्यापारी बँका ग्राहकाची गरज बघून आणि ग्राहकाची आवश्यकता बघून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देत होती. मात्र व्याजाचा दर हा त्यांच्याकडून मनमानी आकारणी करत होती आणि मनमानी आकारणीमुळे बरेचसे ग्राहक वर्ग हे नाराज होत होते. काही ग्राहकाकडून सक्तीने वसुली केली जात होती आणि त्यामुळे व्यापारी बँका काय करायच्या आणि खाजगी बँका काय करायच्या, तर त्यांना मनमानी कारभारावरून व्याजदर आकारला जायचा. ज्या व्यक्तीला गरज आहे त्या व्यक्तीला कर्ज मिळेल याची शक्यता नव्हती आणि कर्ज पुरवठा हा फक्त शहरी भागापुरता मर्यादित होता. ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठा करत नव्हते. कर्जासाठी तारण ही सिस्टीम होती, विना तारण कर्ज देत नव्हते. म्हणून या प्रणालीला कुठेतरी आळा बसावा यासाठी शासनाने विविध बँका खरेदी करून किंवा विविध बँका आपल्या ताब्यात घेऊन त्या बँकेचं काय केलं आहे, राष्ट्रीयकरण केलं. म्हणून राष्ट्रीयकरणाचा हा एक उद्देश होता की ग्रामीण भागातील लोकांना कर्ज पुरवठा मिळावा आणि नफा कमवण्याच्या प्रवृत्तीला म्हणजे बँकेची जी नफा कमवण्याची प्रवृत्तीला तिला कुठंतरी आळा बसावा, हा त्यामागचा उद्देश होता. त्यानंतर देशातील मूलभूत अवजड उद्योगांना कर्ज पुरवठा करणे. बघा, राष्ट्रीयकरणाचा तिसरा उद्देश होता देशातील जे मूलभूत उद्योग आहे, कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेतीला कर्ज पुरवठा झाला तर शेतकऱ्याची परिस्थिती सुधारते आणि शेतकऱ्यासाठी कर्ज पुरवठा होण्यासाठी किंवा जे काही उद्योग आहे जे ग्रामीण भागामध्ये चालतात किंवा जे काही अवजड उद्योग आहे जे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, अशा उद्योगांना जर बँकेने कर्ज पुरवठा केला तर त्याच्यामधून पतनिर्मिती होईल आणि पर्यायाने ते देशाच्या विकासाला किंवा देशाच्या राष्ट्रीय संपत्तीमध्ये किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कुठंतरी काहीतरी योगदान होईल. म्हणून शासनाने अवजड उद्योगांना तसेच ग्रामीण भागातील मूलभूत उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण करणं डोळ्यासमोर ठेवलं. म्हणून राष्ट्रीयकरणाचा हा एक सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर देशातील प्राधान्य क्षेत्राची भांडवलाची गरज पूर्ण करणे. भांडवलाशिवाय कुठलाही व्यवसाय चालत नाही आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतामधले जे व्यावसायिक होते त्या व्यावसायिकांना चालना देण्यासाठी, त्यांना उत्तेजन देण्यासाठी, त्यांनी व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणामध्ये वळण्यासाठी त्यांना कुठल्या तरी प्रकारे वित्त पुरवठा किंवा कर्ज पुरवठा करणं सर्वात महत्त्वाचं होतं. आणि ते कोण करू शकतं, तर फक्त बँकच करू शकत होती आणि बँका तर ह्या व्यापारी आणि खाजगी होत्या आणि खाजगी व्यापारी असल्यामुळं शासनाने कुणाला कर्ज द्यावं आणि कसं द्यावं त्यांच्यावर खाजगी बँकावर नियंत्रण शासन लादू शकत नव्हतं. म्हणून शासनाने काय केलं, 1980 आणि 1969 ज्या काही बँका आहे खाजगी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना आपल्यामध्ये सामावून घेतलं, त्यांना विकत घेतलं किंवा शासनाच्या ताब्यात घेतलं आणि शासनाने त्या ठिकाणीमध्ये वित्त पुरवठा करण्यासाठी त्या मूलभूत किंवा प्राधान्य क्षेत्राची भांडवल गरज टप्प्याटप्प्याने पूर्ण केली.
जर शेती क्षेत्र असेल तर शेती क्षेत्राला किती प्रमाणामध्ये व्याजदर असावा, जर उद्योगधंदा असेल तर उद्योगधंद्याला किती प्रमाणामध्ये व्याजदर असावा, जर महिला उद्योजक असेल तर त्यांना व्याजाचा दर कसा असावा, हे सर्व त्यावेळेस शासनाने 1949च्या धोरणामध्ये ठरवलं होतं. बँक अधिनियम कायदा त्यासाठीच तयार केला होता. त्या कायद्याआधारे हे नवीन काही योजना आखून शासनाने राष्ट्रीयकरण केलं बँकेचं आणि त्या अर्थाने शासनाचं राष्ट्रीयकरण या ठिकाणी सफल झालं. हा एक शासनाचा उद्देश होता की गरजेनुसार किंवा त्या प्राधान्य क्षेत्रानुसार त्या विभागाची भांडवल गरज पूर्ण करणे. त्यानंतर 5वा उद्देश होता राष्ट्रीयकरणाचा ग्रामीण भागातील लोकांचे आर्थिक जीवन उंचावणे. बघा 70% लोक हे ग्रामीण भागामध्ये राहतात आणि 70% लोकांचा व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे आणि शेती व्यवसायातून जर उत्पादन मिळवायचं असेल तर शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये वित्त सहायता किंवा वित्त पुरवठा आवश्यक असतो आणि जर एक वर्षी जरी पाऊस पडला नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा शेतकऱ्यावर नापिकीचा किंवा मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना करावा लागतो आणि अशा वेळेस शेतकऱ्याकडे पुन्हा जमिनीमध्ये पेरणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पैसा नसतो. मग अशा वेळेस पीक कर्ज नावाची जी सवलत आहे ती बँकेने सुरुवात केली आहे. पीक लावण्यासाठी कर्ज मिळवणे आणि पिकल्यानंतर पुन्हा बँकेकडे कर्ज काय करणे, परत करणे, ही जी सुविधा होती ही खाजगी किंवा व्यापारी बँकेमधून देणं सरकारला शक्य नव्हतं. कारण व्यापारी बँका खाजगी मालकाच्या होत्या आणि खाजगी मालक हे सरासरी सरकारचं ऐकतील असे नाही. म्हणून सरकारने त्या बँकेला स्वतः आपल्या ताब्यात घेतलं आणि तिथून गोरगरीब शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वित्त पुरवठा व कर्ज पुरवठा दिला. त्यामुळे काय झालं तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये वित्तीय सहाय्य मिळालं आणि मोठ्या प्रमाणावर त्यांचं उत्पादन वाढलं. बघा वित्त सहायता मिळाली, उत्पादन वाढलं म्हणजेच त्यांची उत्पन्न वाढलं आणि उत्पन्न वाढलं म्हणजेच त्यांचं उपजीविकेचं साधनही वाढलं. उपजीविकेचं साधन जर वाढलं तर ऑटोमॅटिक त्यांचं राहणीमान काय होतं, उंचावतं. म्हणून शेतकऱ्यांचं राहणीमान उंचावणं किंवा ग्रामीण भागातील लोकांचं राहणीमान उंचावणं हा एक राष्ट्रीयकरणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर नंबर 6 ग्रामीण भागात मुबलक प्रमाणात बँकिंग सुविधा पुरवणे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही मोजक्या शहरामध्ये बँकेच्या शाखा होत्या. जरी बँका खाजगी होत्या, व्यापारी होत्या, ज्या भागामधून जास्त मागणी आहे, ज्या भागामध्ये उद्योगधंदे जास्त आहे त्या भागामध्येच बँकाच्या शाखा तयार व्हायच्या. ग्रामीण भागापर्यंत बँक पोहोचलेली नव्हती आणि मग काय होतं, शहरी भाग आणखी विकसित होत चाललेला होता आणि ग्रामीण भाग पुन्हा मागास होत चाललेला होता. शहरातील लोकांचं उत्पन्न वाढत चाललेलं होतं आणि ग्रामीण भागातलं उत्पन्न हे कमी होत होतं. यामध्ये कुठेतरी समतोल साधायचा होता आणि हा समतोल साधण्यासाठी काय करायचं तर बँकेने ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध करून द्यायच्या की जेणेकरून लोकांना बँकेविषयी विश्वास वाटेल, बँकेविषयी त्यांना काहीतरी आपली संस्था आहे, आपल्याला मदत करणारी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये पैसा टाकल्यानंतर विश्वास बसेल आणि बचतीला प्रोत्साहन मिळेल असं सुद्धा त्यांना एक त्याविषयी विश्वास तयार करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बँकिंग सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा बँकेचं राष्ट्रीयकरण सगळ्यात गरजेचं होतं. राष्ट्रीयकरण झाल्यापासून खेड्यापाड्यापर्यंत बँक पोहोचली, घराघरापर्यंत बँक पोहोचली. आज तर प्रत्येकाच्या हातामध्ये बँक आहे. ही जी बँकेची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया राबवण्यासाठीच त्या काळामध्ये राष्ट्रीयकरण करण्याचं जे धोरण शासनाने घेतलं ते कुठंतरी आज सफल झालं असं आपल्याला वाटतं. नाहीतर आजही ते धोरण नसतं तर आजही बँका फक्त शहरी भागापुरत्याच मर्यादित राहिल्या असतात आणि ग्रामीण भागातील लोकांना बँक म्हणजे काय हे आजपर्यंतही माहिती झालं नसतं. त्यानंतर पुढचा उद्देश होता राष्ट्रीयकरणाचा ग्रामीण लोकांच्या रोजगारीच्या संधी त्यांना उपलब्ध करून द्यायच्या. मग ग्रामीण भागामध्ये जे काही शेतीपूरक उद्योगधंदे आहे त्या उद्योगधंद्यांना जर कर्ज पुरवठा केला तर ग्रामीण भागामध्येच रोजगार निर्मिती होईल. जसे रेशीम उद्योग असेल, त्यानंतर वरा पालन असेल, कुक्कुटपालन असेल, असे जे उद्योग आहे या उद्योगाला जर बँकेने शासनाने राष्ट्रीयकरण करून बँक आपल्या ताब्यात घेऊन जर या भागातील लोकांना कर्ज पुरवठा केला तर ज्या ठिकाणी एक व्यक्ती काम करत होता तोच व्यवसाय वाढून त्या ठिकाणी 5, 10, 50, 100 लोक एकत्र येतील आणि गावातच लोकांना रोजगार निर्मिती होईल. म्हणून प्रत्येकाला काम मिळावं, प्रत्येकाला रोजगार निर्मिती मिळावी म्हणून काही उद्योगधंद्यांना बँकेने सबसिडी किंवा अनुदानावर कर्ज पुरवठा देण्यासाठी राष्ट्रीयकरण करणं सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि म्हणून राष्ट्रीयकरणाचा हा एक उद्देश होता. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य जनतेला पैसा मिळाला पाहिजे, वित्त मिळालं पाहिजे म्हणजेच त्यांना रोजगार निर्मिती आणि तिथली बेरोजगारी कमी होण्यासाठी त्याची मदत होईल. त्यानंतर 8 आहे कृषी क्षेत्रांना भांडवल पुरवठा करणं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. जेव्हापासून बँकेचं राष्ट्रीयकरण झालं 1980 नंतर 90व्या शतक असेल किंवा नंतर आता 21व्या शतक असेल, या सर्व शतकामध्ये तुम्ही बघता बँकांनी सगळ्यात अगोदर कर्ज पुरवठा कशाला द्यायचा तर कृषी क्षेत्राला द्यायचा. कारण सुजलाम सुफलाम देश व्हायचा असेल तर कृषी क्षेत्र विकसित होऊन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात
प्रमाणामध्ये उत्पादन झालं तर देशाची अर्थव्यवस्था सुधारते आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी चालना देण्यासाठी बँकिंग हा घटक आहे आणि हा घटक ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा देतो आणि देण्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण करणं सर्वात गरजेचं होतं. आज आपण बघतो जे काही शेतकरी आहेत ते सर्व राष्ट्रीयकृत बँकेतून कर्ज घेतात. मोठ्या प्रमाणामध्ये शेतीची अवजारे खरेदी करतात, मोठ्या प्रमाणामध्ये शेतीसाठी साधनं खरेदी करतात, शेतीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज घेतात. ही जी प्रक्रिया आहे, ही सर्व जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया यातूनच सफल झाली आहे की राष्ट्रीयकरण जर झालं नसतं, बँका राष्ट्रीय झालं नसतात, त्यांचं भांडवल जर वाढलं नसतं तर सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत हा पैसा पोहोचला नसता. म्हणून ग्रामीण भागातील कृषी क्षेत्रांना कर्ज पुरवठा देण्यासाठी शेतीचे किंवा शेतीचा विकास होण्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं होतं. म्हणून राष्ट्रीयकरणाचा हा एक उद्देश आहे. त्यानंतर राष्ट्रीयकरणाचा पुढला उद्देश होता कुटीर उद्योग, लघु उद्योग, ग्रामीण हस्तकला या उद्योगांना कर्ज पुरवठा करणं. ग्रामीण भागामध्ये चालणारे लघु उद्योग असेल जसे पापड तयार करणे, चिंचा फोडणे, त्यानंतर सुपारी फोडणे, ग्रामीण भागामध्ये महिलांचे काही छोटे उद्योग असेल, हस्तकला तयार करणे, वेगवेगळे जे उद्योग असेल, काही कुटीर उद्योग आहे, काही हस्त उद्योग आहे, काही लघु उद्योग आहे, हे सर्व उद्योग मिळून या सर्व उद्योगांना कुठेतरी अर्थाची गरज पडते, पैशाची गरज पडते. पैशाशिवाय किंवा अर्थाशिवाय जीवनाला अर्थ नाही असं म्हणतात. म्हणजेच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी बँकेचं राष्ट्रीयकरण होणं गरजेचं होतं. कारण बँकेचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये बँकेचं भांडवल वाढतं. भांडवल वाढलं की बँकेकडं मोठ्या प्रमाणामध्ये पत तयार होते. पत तयार झाले ते बँक मोठ्या प्रमाणामध्ये कर्जाचा पुरवठा ग्रामीण भागापर्यंत करू शकते. म्हणून अशा उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी बँकेचं हे धोरण सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून बँकेचं जे राष्ट्रीयकरण झालं त्यामुळे ग्रामीण भागातील उद्योग व्यवसाय विकसित होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. म्हणून लघु उद्योग, कुटीर उद्योग व ग्रामीण उद्योग यांना कर्ज पुरवठा करणं हा राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर पुढचा उद्देश होता ग्रामीण भागातील दारिद्र्य किंवा गरिबी कमी करणे. सर्वात महत्त्वाचं आहे गरिबी आणि दारिद्र्य. प्रत्येकाला जर काम मिळालं तर त्याची परिस्थिती किंवा राहणीमान उंचावतं. मात्र हातालाच काम नसेल तर त्याच्यामध्ये आणखी बेरोजगारी किंवा दारिद्र्य त्याच्या परिवारामध्ये मिळते आणि त्याच्यामुळे त्याची गरिबी आणखी वाढतच जाते. आणि ही गरिबी कुठेतरी दूर करावी म्हणून बँक अशा सर्वसामान्य बेरोजगार लोकांना किंवा ज्या लोकांना काम नाही अशा लोकांना कर्ज पुरवठा करून उद्योगधंदे करण्यासाठी चालना देतात. आणि असे लोक उद्योगधंदे करून हाताला काम मिळवतात आणि पर्यायाने त्यांच्या परिवारालाही मदत होते. आणि अशा लोकांना उद्योगधंदा मिळाल्यामुळं बँकेचा पण हा उद्देश सगळ्यात सफल होता. म्हणून राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता बेरोजगारी आणि दारिद्र्य कमी करणे, गरिबी कमी करणे आणि ते सुद्धा राष्ट्रीयकरणाने साध्य केलं असं म्हणता येईल. म्हणून राष्ट्रीयकरणाचा हा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यानंतर ग्रामीण जनतेला देशाच्या आर्थिक प्रवाहात आणून सामील करणे हाही राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. कारण मी अगोदरच सांगितलं व्यापारी बँका, व्यापारी बँका किंवा खाजगी बँका शहरी भागामध्ये होतात, ग्रामीण भागाकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. इव्हन ग्रामीण लोकांचा बँकेवर विश्वास पण नव्हता. पैसा द्यावा तर ही समोरची संस्था विश्वासग्रह आहे की नाही, सुरक्षित आहे की नाही हे बघण्यासाठी सुद्धा बँक ही ग्रामीण भागामध्ये जाणे महत्त्वाचं होतं. आणि म्हणून राष्ट्रीयकरणाचा उद्देश हाच होता की घराघरापर्यंत बँक पोहोचावी, गावागावापर्यंत बँक पोहोचावी, बँकेचा पैसा प्रत्येकाला मिळावा आणि प्रत्येकाला आपलं जीवन सुजलम सुफलम करून घेता यावं व आर्थिक सहाय्य घेऊन त्या बदल्यामध्ये बँकेलाही सुद्धा कर्ज रूपाने, व्याज रूपाने काही मदत व्हावी, बँकेला आपलं भांडवल वाढवता यावं म्हणून ग्रामीण भागापर्यंत बँक जाणे सगळ्यात महत्त्वाचं. म्हणून या वीज बँकेचं राष्ट्रीयकरण करणं आणि ग्रामीण भागामध्ये गावागावापर्यंत बँक पोहोच करणं हा एक राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर पुढचा उद्देश होता देशातील सर्व भागाचा समतोल विकास करणे. बघा मलाही आठवतं मी ज्यावेळेस BCom सेकंड इयरला होतो त्यावेळेस एका गावामध्ये बिडकीन म्हणून गाव आहे आमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, त्या गावामध्ये फक्त एक बँक होती. ती 2001ला एक बँक होती, बँक ऑफ महाराष्ट्र. त्या ठिकाणी जर आपण बँकमध्ये DD काढण्यासाठी जर गेलो तर DDसाठी ते म्हणायचे तुमचं जर आमच्या बँकेमध्ये अकाउंट असेल तरच तुम्हाला इथून डिमांड ड्राफ्ट किंवा DD मिळेल. म्हणजे फक्त एकच बँक होती आणि एकच बँकेमध्ये जवळजवळ 13 गावाच्या लोकांचे विविध खाते होते आणि 13 गावाचे लोक त्या ठिकाणी आले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी व्हायची. पण कालांतराने काय झालं, बँकेचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला, इतका विकास झाला आणि नंतर नवीन काही कंपनी उद्योगधंदे त्या परिसरामध्ये स्थापित झाले आणि पैठण तालुक्यामध्ये विशिष्ट अशा बँका विकसित झाल्या. आज त्या एका ज्या गावामध्ये एक बँक होती, 2001 म्हणजे 20 वर्षापूर्वी एक बँक होती, आज तिथं 30 बँका आहे. जवळजवळ एक छोटंसं गाव असून तालुका नसून तिथं 16 ते 17 ATM कार्ड किंवा ATM मशीन आहे.
मग इतक्या छोट्याशा गावाचा विकास होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय? बँकेने राष्ट्रीयकरण केलं, शाखा वाढवल्या, ब्रँचेस वाढवल्या, ग्रामीण भागात उद्योगांना प्रोत्साहित केलं आणि मग मोठ्या प्रमाणे बँकेलाही खातेदार मिळाले आणि त्यांनी बँक स्थापन केले. आज जवळजवळ तिथं नामांकित अशा कॉस्मॉस असेल, HDFC असेल, स्टेट बँक असेल, पंजाब नॅशनल असेल, देवगिरी बँक असेल, अशा असंख्य बँकेचे जवळजवळ 30 शाखा त्या ठिकाणी आहे. प्रत्येक बँक त्या गावामध्ये अस्तित्वात आहे. एवढी ATM कार्ड आहे. आज जर तुम्हाला अकाउंट ओपन करायचं असेल तर तुमच्या घरापर्यंत येऊन सुद्धा बँक अकाउंट ओपन करायला तयार आहे. या सर्वांचा सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे राष्ट्रीयकरण झालं आणि बँकेला खऱ्या अर्थाने विकासाला चालना मिळाली. म्हणून गावागावापर्यंत बँक जाणं हे राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर गरिबी व श्रीमंती ही दरी कुठेतरी कमी करणे हा एक राष्ट्रीयकरणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. कारण गरिबांनाही बँक आहे, श्रीमंताला बँक आहे ही माहिती व्हावं. गरिबी ही जरी गरीब असेल मात्र त्याला काही योजना बँकेने तयार कराव्या आणि त्या योजना तयार करून त्याच्यापर्यंत आर्थिक सहाय्य द्यावं आणि त्या आर्थिक सहाय्यातून त्याने आपली उपजीविका करावी आणि आपलं राहणीमान उंचावं आणि काही काळानंतर गरिबीची जी रेषा आहे, दारिद्र्य रेषा, त्यापेक्षा त्यांनी वरती येऊन आपलं स्वतःचं जीवन जगावं. हा एक राष्ट्रीयकरणामधला बँकेचा उद्देश होता आणि तोही बँकेनं त्या काळामध्ये पूर्ण केला. म्हणून आज बघा बऱ्याचशा जवळजवळ सर्वसामान्य लोकांचेही बँकेमध्ये खाते आहे. म्हणून शासनाने 2014ला पुन्हा एक योजना काढली. 2014ला ज्याला आपण बघितलं असेल, त्या योजनेमार्फत ज्याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे मात्र तो काय करू शकतो, तो पैसा बँकेत ठेवू शकतो. ज्या व्यक्तींचे बँकेमध्ये खाते नव्हते अशा व्यक्तींना शासनाने जनधन योजनेमार्फत मोफत खाते उघडण्याची सोय उपलब्ध करून दिली 2014नं आणि प्रत्येक लोकांचा आता प्रत्येकांचं बँकेमध्ये कुठं खातं आहे आणि खाता असल्यामुळं त्याला बँकेचे व्यवहार हे करता येतात आणि आज गरिबापर्यंत बँक पोहोचलेली आहे. म्हणून श्रीमंत आणि गरीब ही दरी थोडीशी कमी होण्यासाठी बँक मदत करते. जे श्रीमंत लोक आहे त्यांच्याकडून ठेवी म्हणून बँक स्वीकारते आणि गरीब लोकांना ते पैसे कर्जाने अत्यल्प कमी व्याजदराने देतात आणि त्यामधून त्यांचं जीवनमान काय करतात, साध्य करतात. हा एक राष्ट्रीयकरणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर पुढचा उद्देश आर्थिक जी सत्ता आहे ती जी सत्ता आहे त्या सत्तेमध्ये केंद्रीकरण टाळणे. एकाच व्यक्तीकडे पैसा आहे आणि त्यात तो श्रीमंत होत चाललेला आहे आणि त्यालाच अजून श्रीमंत करायचं, हे कुठेतरी थांबवावं. म्हणून सर्वसामान्यपणे जे श्रीमंत लोक आहे त्यांच्याकडे जे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होत आहे ते विकेंद्रीकरण करणं, त्यांच्याकडून तो पैसा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हा एक राष्ट्रीयकरणाचा सर्वात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर पुढचा उद्देश आहे गरीब व्यक्तींना विनातारण कर्ज पुरवठा करणे. जे सर्वसामान्य गरीब लोक आहे ज्यांच्याकडं मोठ्या प्रमाणामध्ये पैसा नाही अशा लोकांना विनातारण कुठलंही गहाण न देता, कुठलीही संपत्ती बँकेकडे गहाण न देता विनातारण कर्ज पुरवठा देणे आणि याच्यामुळे काय झालं, सर्वसामान्य कुठलाही व्यक्ती बँकेकडून 1,50,000 रुपये कर्ज घेऊन आपला व्यवसाय किंवा आपला उद्योग विकसित करू शकतो आणि स्वतःची उपजीविका मोठ्या प्रमाणामध्ये विकसित करून राहणीमान त्याचं उंचवतं आणि तो स्वतःच्या पायावर उभं राहून कुठंतरी कमवण्याचं साधन त्याला प्राप्त होतं. हा एक राष्ट्रीयकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश होता. त्यानंतर हस्तकला उद्योगांना चालना देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आपल्या भारतामध्ये भारतीय संस्कृतीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. भारतामध्ये असंख्य अशा वस्तू आहे ज्या हस्तकलेच्या माध्यमातून तयार केल्या जातात आणि विदेशामध्ये त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. मात्र या हस्तकलेसाठी मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा गरजेचा असतो, कच्चा माल गरजेचा असतो आणि हा कच्चा माल घेण्यासाठी बऱ्याचशा लोकांकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा नसतो. कारण कच्चा माल जर विकत घेतला तरच पक्का माल तयार करून विकता येईल आणि मग कच्च्या मालालाच पैसे नसेल तर पक्का माल तयार करता येत नाही. म्हणून बऱ्याचशा ग्रामीण भागामधले जे काही उद्योगधंदे आहे किंवा हस्तकला किंवा विणकला उद्योग होते ते कुठेतरी डबघाईला आलेले होते. त्यांना वर काढण्यासाठी बँकेने प्रोत्साहित करण्यासाठी अशा उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी राष्ट्रीयकरण सगळ्यात महत्त्वाचं आहे बँकेचं. आणि बँकेचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर शासनाने प्रथम ग्रामीण भागातले जे काही उद्योगधंदे आहे यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा केला आणि त्या कर्ज पुरवठ्यामुळे त्या उद्योगधंद्यांना पैसा मिळाला आणि खऱ्या अर्थाने ते उद्योग जे आहे ते विकसित झाले आणि त्या उद्योगाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळाली. त्यानंतर पुढचा एक राष्ट्रीयकरणाचा उद्देश आहे ग्रामीण व्यक्तीची क्रय शक्ती वाढवणे. क्रय म्हणजे खरेदी शक्ती. ग्रामीण व्यक्तीकडे पैसाच नसेल तर तो खरेदी करू शकतो का? नाही. तर त्याला खरेदीला प्रोत्साहन करणे म्हणजे प्रोत्साहित करायचं खरेदी वस्तू करायला किंवा त्याची क्रयशक्ती वाढायची असेल तर त्याचं उत्पन्न वाढणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे अगोदर त्याला उद्योगधंद्यासाठी किंवा उत्पन्नासाठी चालना देण्यासाठी कर्ज द्यायचं. कर्ज दिलं, उत्पन्न मिळतं. उत्पन्न मिळालं की त्याची क्रयशक्ती ऑटोमॅटिक काय होते, वाढते आणि ते वाढणं सगळ्यात गरजेचं होतं. म्हणून सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी व्यापारी बँकाला, खाजगी बँकाला राष्ट्रीयकृत केलं आणि या उद्योगधंद्यांना किंवा या ग्रामीण लोकांना क्रयशक्ती वाढवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. त्यानंतर ग्रामीण जनतेचे बचती गोळा करणे आणि त्यांना बचतीची सवय लावणे.
राष्ट्रीयकरणाचा हा सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे ग्रामीण जनतेला बचतीकडे प्रोत्साहित करणे. जर उपजीविकेमधून काही पैसा उरला तर तो पैसा जो आहे तो बचत रूपाने बँक गोळा करून त्या बचतीला प्रोत्साहन देते, त्या बचतीवर व्याज देते आणि व्याज दिल्यामुळे जर आपण बँकेमध्ये कुठं 10,000 रुपये ठेवले तर कालांतराने ते 11 होतात असा विश्वास ग्रामीण जनतेमध्ये आला आणि ग्रामीण जनता बचतीकडे प्रोत्साहित झाली आणि बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तयार झाली. म्हणून बचतीला प्रोत्साहन देणे हे सुद्धा राष्ट्रीयकरणाचे सगळ्यात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतर देशातील उद्भवलेल्या व भविष्यात उद्भवू शकणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीयकरण करणं सगळ्यात गरजेचं आहे. बघा, आपण आता कोविड-19ची परिस्थिती बघतोय. बँक व्यवसाय कोविड-19च्या या परिस्थितीमध्येही न डगमगता सुरुवातीपासून व्यवस्थित चालू आहे. कुठली बँक बंद नाही, कुठल्याही बँकेवर कुठलाही परिणाम झालेला नाही किंवा खातेधारक नाही किंवा बँकेचे कर्ज बुडले अशी कुठलीही परिस्थिती नाही. तर तशी परिस्थिती होणार होती म्हणून RBIने जे काही कर्ज बँकेने वाटप केलेलं आहे त्या खातेधारकाकडून 3 महिने हप्ते न घेता फक्त त्याच्यावर व्याज आकारणी करून नंतर कोविड संपल्यानंतर पुन्हा ते टप्प्याटप्प्याने नव्याने हप्ते सुरू करावे अशी बँकेला सूचना दिली. बँकेला कुठलाही नुकसान झालेलं नाही, फक्त जी 3 महिने रोख जमा होणारी रक्कम होती हीच फक्त झाली नाही, पण व्याज त्यांच्या रकमेला पुन्हा मिळणारच आहे. म्हणून बँक व्यवसाय हा कधी न बुडणारा व्यवसाय आहे. म्हणून कोविडच्या परिस्थितीतसुद्धा बँक खंबीरपणे चालू आहे. याचं एकमेव कारण का तर बँकेच्या पाठीमागं शासनाचा हात आहे, म्हणजेच RBIचं नियंत्रण आहे, सरकारचं नियंत्रण आहे आणि ज्या नॅशनलाइज किंवा राष्ट्रीयकृत बँक आहे त्या आजही विकसितच आहे, अविकसित एकही बँक नाही. मात्र खाजगी संस्थेमध्ये बंद पडण्याची बँक बुडण्याची शक्यता जास्त आहे, पण सरकारी नाही. म्हणून वरील सगळे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारताने 2 वेळेस बँकेचं राष्ट्रीयकरण केलं. 1969 आणि 1980 मध्ये व्यापारी बँकेचं राष्ट्रीयकरण करण्याचा मूळ हेतू हाच होता की सर्वसामान्य जनतेला बँकेचा फायदा मिळावा. राष्ट्रीयकरणामुळे देशातील बँकिंग क्षेत्राचा विकास व विस्तार होण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली. बँकेचे फायदे तळागाळातील सर्वसामान्य ग्रामीण लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामध्ये राष्ट्रीयकरणाला सरकारला यश मिळाले. त्यामुळे काही प्रमाणात देशाचे दारिद्र्य कमी झाले, श्रीमंत दरी थोडी कमी होऊन ग्रामीण जनता व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राष्ट्रीयकरणामुळे आर्थिक क्रांती घडून आली. एकंदरच भारतामध्ये राष्ट्रीय बँकाचे किंवा भारतामध्ये व्यापारी व खाजगी बँकेचे जे राष्ट्रीयकरण केले हा सरकारचा मूळ हेतू त्यावेळेस जो होता तो आज कुठंतरी खरा झाला. तो निर्णय जो होता तो चुकीचा नव्हता. त्या निर्णयामुळेच आज देशाचा आर्थिक विकास आणि देशाची अर्थव्यवस्था याला चालना मिळालेली आहे. म्हणून राष्ट्रीयकरण हे देशासाठी सर्वात फायद्याचं होतं आणि सर्वात महत्त्वाचं होतं. धन्यवाद.